फंडामेंटल ॲनालिसिस पहिला सुरुवातीला मी जेव्हा चालू केलं तर फंडामेंटल ॲनालिसिस चालू केलं. यूट्यूब असू दे फिर इंस्टा असू दे, असं तर यूट्यूबवरूनच मी घेतलं. तर काही यूट्यूबरचे बघून ते की फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये खूप गोष्टी आहे. तुम्ही मार्केट कसं चाललं आहे त्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस किती महत्त्व आहे. तुम्ही कंपनीचा जे पण IPE रेशिओ असू दे, EPS रेशिओ असू दे आणि मार्केट जे व्हॅल्युएशन असू दे, हे कसं कॅल्क्युलेट करून तुम्ही पुढे काय करू शकता, फ्युचरला कंपनी काय घडणार, हे सर्व गोष्टी करून मी ते बाईंग आणि होल्डिंग चालू केलं ॲज अ इन्व्हेस्टर. तर मला ट्रेडिंगचं माहीत नव्हतं, ट्रेडर म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडर काय आहे या फिर शॉर्ट टर्म ट्रेडिंग कशी करायची. सो आय स्टार्टेड इन्व्हेस्टिंग. तर इन्व्हेस्टिंगमध्ये एक बघायला गेलं थोड्या महिने बाय करायचं, जेव्हा कंपनी चांगली ग्रोथ भेटेल या फिर प्रॉफिटेबल आहे त्यावर सेल करायचे. तर असं काही गोष्टी चालू केल्या. तर बाईंग आणि सेल होल्ड करायला लागलो मी आणि पुढे चालू लागलो. जेव्हा आपण गोष्टी खूप एक ॲनालाइज करायला लागलो मी कंपनीचे, त्याचा एनर्जी आणि टाईम जो गेला की अंडर व्हॅल्यू स्टॉक शोधण्यामध्ये, ते खूप वेस्ट झाला माझ्या एनर्जी आणि टाईम. त्यामध्ये मग डिस्कवर करा, मग ती कंपनी चालेल की नाही, ती कंपनी कधी प्रॉफिट होईल या फिर कधी ते मार्केटवर जाईल, ह्याच्यामध्ये टाईम जायचा. ती कंपनी जेव्हा होईल तेव्हा स्टॉक बाहेर काढा या फिर सेल करा. तर यामध्ये खूप टाईम वेस्ट व्हायचा. हे गोष्टी समजलं की बाबा यामध्ये आपला खूप टाईम पण वेस्ट होतो आणि पुढे आपण जो ॲनालाइज करतो आहे ते पर्टिक्युलर कशापर्यंत कितीपर्यंत राईट आहे हे आपल्याला माहीत नाही. कारण की एकतर मार्केटची जी प्राईस वर खाली जे जातात जे पण आहे ते आपल्या फंडामेंटलवर काहीही डिपेंड नसतं. हे सर्व मार्केटचं सेंटिमेंटवर आहे की मार्केटमध्ये जे सेंटिमेंट आहे की बाबा एक कुठेतरी मार्केटमध्ये न्यूज आली या फिर क्वार्टरली रिझल्ट येणार आहे, त्याच्या अगोदरच मार्केटमध्ये न्यूज पसरून जाते की मार्केट वर जाणार आहे, खाली जाणार आहे. मग त्याप्रमाणे लोक बाय करतात या फिर सेल करतात. ह्याचं ऑपरेटर आहे, तेच बाय आणि सेल करून टाकतात. ते आपल्यालापर्यंत न्यूज पण येत नाही. जी आपल्याला न्यूज येते ती खूप लेट येते, जिथपर्यंत मार्केट वर गेलं असतं या फिर मूव्ह केलं असतं कुठल्याही पद्धतीने, ते मुवमेंट झाली असतं मार्केटमध्ये. तर याप्रमाणे पहिले न्यूजपेपर वाचायचो मी, काय पब्लिकेशन इन्फॉर्मेशन वाचायचो, ह्याप्रमाणे मी सर्व घेऊन करायचे. पण हे सर्व प्लांटेड आहे, नंतर समजायला लागलं की जी न्यूज येते ही प्लांटेड आहे, ही सर्व गोष्टी प्लांटेड आहे. आणि हे ॲनालाइज करणे जे असतात लोक, ते खूप मोठ्या प्रमाणाने ॲनालाइज करणारे लोक असतात. त्यांना माहीत असतं सर्व आतल्या गोष्टी काय आहे, आपल्यापर्यंत माहीत नसतं. आपण जर न्यूजच्या भरोश्यावर राहिलो तर आपण काहीच नाही, आणि ते न्यूज सर्व प्लांटेड असतं. आपण जे पण मी कंपनीमध्ये होतो मी त्या कंपनीचा मी प्रॉफिटेबल बघायला लागलो की कंपनी किती प्रॉफिट होणार या फिर पुढच्या टायमाला कधी प्रॉफिट आहे. पण या सर्व प्रॉफिट जे आहे ते आपल्या सेल्स आणि ह्याच्यावर डिपेंड असतात. जे एम्प्लॉई जे काम करतात ते कसं सेल्स आणतात, हे कसं करतात, या फिर जे पुढे येणार आहे सर्व ते डिपेंड आहे. ते आपण प्रॉफिट नाही करू शकत बाबा ही कंपनी किती जी या कंपनीमध्ये मी काम करतो आहे ती कंपनी प्रॉफिटेबल किती होईल आपण मी स्वतःच प्रेडिक्ट नाही करू शकतो. मी दुसऱ्या कंपनीचं कसं सांगू शकतो ज्या कंपनीमध्ये मी काम पण नाही करत आहे. की एवढ्या कंपनी आहे, एवढ्या सेक्टर आहे, एवढ्या इंडस्ट्रीमध्ये, एवढ्या जिओग्राफिकल रिजनमध्ये कंपन्या काम करतात आहे, त्याच्यामध्ये मी सांगू नका की किती प्रॉफिटेबल होईल. इट इज अ टाईम वेस्टिंग डिसिजन की हां ठीक आहे, फंडामेंटल राईट आहे. कुठेतरी लॉस मेकिंग कंपनीमध्ये इन्व्हेस्ट न करता कुठेतरी प्रॉफिटेबल कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, हेच फक्त फंडामेंटलचे डिसिजन. फ्युचर आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. तर कुठेतरी आपला एक तो टाईम वेस्ट व्हायचा आणि आपलं कनेक्शन नाही. जर इनसाईड इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही आहे, कुठेतरी आपल्याकडे जी इन्फॉर्मेशनच नाही, तर आपण कुठेही त्या सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंटमध्ये होणार नाही. त्यापेक्षा आपण एक लॉटरीचं तिकीट घेतलेलं बेटर आहे. त्याच्यामध्ये जास्त ऑप्शन आहे. लॉटरीचं ज्यादा ऑप्शन बेटर जास्त ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये आपण जिंकू शकतो या फिर आहे म्हणजे चान्सेस. पण ह्याच्यामध्ये आपण बघायला जर आपल्याकडे इन्साईड न्यूज नाहीच आहे, कंपनीचे मधले इन्फॉर्मेशन नाहीच आहे, आपण ते इन्व्हेस्टर होऊ नाही शकत. लोक देतात वॉरेन बफेटची नावं, झुंझुनवाल्यांची नावं, पण ते कंपनीमध्ये आतमध्ये रुजून बसलेले असतात. ते बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये रुजून बसलेले असतात. त्यामुळे त्याला आतली न्यूज माहिती आहे, किती इन्व्हेस्ट करायचं, काय गोष्टी करायच्या त्यांना माहिती आहे. एक फंडामेंटल बघायला गेलो, तुम्हाला जर गोष्टी पूर्ण कंपनीच्या जर माहीत असेल तरी कंपनी कशी घेऊन जायची तुमच्या हातातच नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत. जे खरोखर मालक असतात त्यांनाच जर माहीत असतं कंपनी, तर कशाला शेअर देतील दुसऱ्यांना. एक गोष्ट एवढंच आहे की फंडामेंटल असू द्या काही असू द्या, कंपनी मार्केट सेंटिमेंटवरच चालते. बाकी किती ॲनालाइज करा, काही करा, ते आत्ताचं करंट सेनवर तुम्हाला सांगेन, तर फ्युचर कोणच काही सांगू शकत. थँक्यू.